प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत शंख वाजवण्याचे फायदे व त्याविषयीचे गैरसमज। चला तर मी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता तसेच विश्वातील सर्व रेकी गुरु, माझे सद्गुरू तसेच माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, या ब्रह्मांडातील सर्व वैश्विक शक्तींच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। आजच्या या पवित्र व्हिडिओत आपण शंख वाजवण्याचे खरे फायदे आणि त्यामागील वैज्ञानिक सत्य, हिंदू धर्मातील आध्यात्मिक महत्त्व आणि समाजात त्याविषयी पसरलेले काही गैरसमज पाहणार आहोत। शंखाचा उल्लेख आपल्याला ऋग्वेद, सामवेद, महाभारत, भगवद्गीता पुराणांमध्ये सतत दिसतो। भगवंत विष्णू यांच्या हातातील पांचजन्य शंख हेच विश्वातील ध्वनी, ऊर्जा आणि चेतना यांचे प्रतीक आहे। शंख म्हणजे जलतत्वातून निर्मित गेलेला नैसर्गिक ध्वनियंत्र आहे। त्याचे प्रत्येक वळण, यातील स्पायरल ऊर्जा हे सर्व अत्यंत पवित्र मानले जाते। शंखध्वनी करताना म्हणजे शंख फुंकताना उत्पन्न होणाऱ्या लहरी अल्फा तरंग लहरी सुसंगत असतात, ज्यामुळे मन स्थिर होते, ध्यानस्थ होते। शंखध्वनी करण्यापूर्वी दीर्घ श्वसन करावे लागते, त्यामुळे आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते, श्वसन मार्ग स्वच्छ होतो। दमा अस्थमा असणाऱ्यांना शंखध्वनी करण्यामुळे खूप फायदा होतो। शंख वाजवताना चेहरा, घसा, नाक, चेहरा, घसा, कंठ यांचे स्नायू ताणले जातात, चेहऱ्याला तेज वाढते। थायरॉइड, टॉन्सिल व कंठ शुद्धीकरण लहरीमुळे, या कंपनामुळे शरीरातील नॅचरल क्लिअर उत्तमरित्या सक्रिय होतात। वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। शंखाचा ध्वनी एक प्रकारे साऊंड प्युरिफायर प्रमाणे कार्य करतो। जिथे शंखनाद होतो तिथे नकारात्मक स्पंदने कमी होतात, घरातील ऊर्जा शुद्ध होते। शंखाचा ध्वनी घरातील कोपऱ्यांमध्ये अडकलेली, स्तब्ध झालेली ऊर्जा ढवळतो, पवित्रता वाढवितो। म्हणजेच आपल्या घरामध्ये शंखध्वनीमुळे घरातील अडकलेली ऊर्जा, अडथळे आलेली ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते। शंख वाजवणे म्हणजे देवतांना, त्यांच्या ऊर्जांना आवाहन करणे होय। महाभारतामध्ये युद्धाची सुरुवात आणि धर्मयुद्धाची घोषणा ही शंखामुळेच झाली होती। पहा, श्री भगवान विष्णू यांच्या शंखाचे नाव पांचजन्य शंख, श्रीकृष्ण यांचे पंचजन्य शंख, अर्जुन, देवदत्त, भीष्म यांचे प्रौढ, युधिष्ठिर, अनंत विजय अशी ही शंखांची नावं आहेत। शंखांचा आवाज म्हणजे धर्माचा नाद, पवित्रतेचे प्रतीक आणि विजयाचे घोषवाक्य। देवतांचे आव्हान, वातावरणाची शुद्धी यामुळे होते। आपली चक्रे सक्रिय होतात, विशेषतः विशुद्धी चक्र व अनाहत चक्र हे सक्रिय आणि शुद्ध होते। शंखध्वनीबद्दल आपल्या इथे अनेक गैरसमज आहेत। त्यापैकी पहा, पहिला आहे शंख वाजवला की भूत पिशाच येतात, हे सर्वतः खोटे आहे। दुसरं, स्त्रियांनी शंख वाजवू नये। प्राचीन ग्रंथात कुठेही स्त्रियांनी शंख वाजवू नये असा एकही उल्लेख नाही। उलट शंख वाजवल्याने थायरॉइड तसेच श्रवणतंत्र यांच्यावरील ताण कमी होतो, ते सक्रिय होतात, आपल्या शरीरातील अडथळे दूर होतात, आपले चक्र हे सक्षम आणि सुदृढ होतात। त्यामुळे शंखध्वनी हा कोणीही करू शकतो आणि तो केल्यामुळे
कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात, आपल्या वास्तूत आपल्यात येत नाही. उलट आपल्या वास्तूतील, आपल्या घरातील, आपल्यातील असणारी नकारात्मक ऊर्जा निघून जाते. तिसरा आहे शंख तोंडाला लावणे अपवित्र मानले जाते नाही. शंख हा जलतत्वातून निर्माण होतो, तो पवित्र आहे. फुंकणे अपवित्र नाही, तो समुद्र तत्वाने शुद्ध आहे. शंख वाजवल्याने देवता रागवतात. शंख वाजवल्याने देवतांना आवाहन केले जाते, हे तर आशीर्वादाचे चिन्ह आहे. म्हणजे देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होण्यासाठी शंखध्वनी करणे. पूजेनंतर शंखध्वनी केला जातो. पूजा केल्यानंतर प्रत्येकजण हरी हर हरिश्चंद्र हनुमान हालाद ही नावे घेतल्यानंतर शंखध्वनी केला जातो. शंख वाजवल्याने देव रागवत नाही, उलट त्यांची कृपा आपल्याला, आपल्या वास्तूला प्राप्त होते. शंख वाजवण्याची योग्य पद्धत. शंख सर्वप्रथम हा जो शंख असा असतो जिथे तोंड नाही, पॅक आहे, हा छोटा शंख असतो. हा देवपूजेतला असतो. तो देवपूजेत ठेवला तो, त्यालाही असे आसन असते, त्या आसनावर ठेवला तो. यामध्ये पाणी भरून तो देवपूजेमध्ये ठेवला जातो. आणि जो वाजवण्याचा शंख आहे, शंखध्वनी करण्याचा हा शंख असे, याच्यामध्येही भरपूर प्रकार आहे. त्याला इथे आपल्याला शंखध्वनी करण्यासाठी छिद्र असते. येथे आपण एक दीर्घ श्वास घेऊन 1 सेकंदवर थांबायचा आणि तो श्वास सोडताना या छिद्रातून आपला पूर्ण श्वास सोडायचा. त्यामुळे एक ध्वनी, नाद निर्माण होतो, त्याला शंखध्वनी असे म्हणतात. आणि शंखध्वनी हा शंखाचा, ध्वनीचा शंख असतो. हा देव्हाऱ्यात पूजेसाठी ठेवला जात नाही, हा तिथून थोड्या अंतरावर शुद्ध जागी ठेवला जातो. त्यालाही असे एक आसन असते, त्या आसनावरतीच तो ठेवला जातो. शंखध्वनी करण्यापूर्वी ओम वैष्णवे नमः बसू दे. मला शंखध्वनी करण्यासाठी मदत करा. एक दीर्घ श्वास घ्या. अशा प्रकारे शंखध्वनी केला जातो. शंख चक्र गदा हस्ते वर्ण माल्याम्बरधरम सर्वांग सुंदर देव विष्णू वंदे जगद्गुरु. मी त्या परमेश्वर विष्णूंना वंदन करते, ज्यांच्या हातामध्ये शंख चक्र गदा आणि पद्य शोभतात, ज्यांनी वनमाला पीतांबर धारण केले आहे, ज्यांचे स्वरूप सर्वांग सुंदर आहे आणि जे संपूर्ण सृष्टीचे गुरु आहेत, त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन. या श्लोकातील शंख म्हणजेच शुद्धता, संहारावर विजय आणि धर्माचे जागरण. शंख वाजवल्यामुळे आपले विशुद्धी चक्र म्हणजे कंठचक्र हे खुले होते आणि अनाहत चक्र सक्रिय होते. त्यामुळे मनातील, चक्रातील अवरोध, अडथळे दूर होतात. जुनी भावना, राग, द्वेष, भीती यांचे निर्मूलन होते. रेकी उपचारामध्ये शंखांचा नाद केल्यामुळे ओरा शुद्धीकरण म्हणजेच आपले आभामंडळ शुद्ध होते. जर तुमच्या घरात रोज एकदा का होईना शंखनाद जरूर करा, जसे आपली पूजा झाल्यानंतर. त्यामुळे घरातील ऊर्जा वाढतात, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात. आपले आरोग्य शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या आपले आरोग्य समृद्ध आणि सुदृढ होते. तसेच घरामध्ये समृद्धी आणि शांतता नांदते. चला तर या दिव्य परंपरेला पुनर्जीवित करूया. आपल्या घरात देवपूजेतील शंख हा वेगळा असतो, तर ध्वनी करायचा शंख हा वेगळा असतो. मी आत्ताच दाखवलेला आहे. हा पूजेतील शंख वेगळा असतो, त्यालाही असे आसन ठेवून त्याच्यामध्ये पाणी भरून देवपूजेत ठेवला जातो. आणि ध्वनी
ज्याच्याद्वारे आपण शंकरनाद करतो तो शंख असा असतो, त्याला पुढे छद्र असतं आणि तो देवाऱ्यापासून थोड्या अंतरावर असा त्याला स्टँड देऊन ठेवला जातो. व्यवस्थित त्याचीही पूजा केली जाते. यांची पूजा केली जाते. वाजवण्यापूर्वी आपल्याकडील काही हळद कुंकू असेल किंवा अष्टगंध असेल त्यांना ते लावले जाते. अक्षदा व्हायला जातात, त्यांची पूजा केली जाते आणि तो धुनीनाद केला जातो. चला तर या दिव्य परंपरेला पुनर्जीवित करूया आणि आपल्या घरात देवपूजेतला शंख हा वेगळा ठेवूया. शंख कुठलाही असो त्याला आसन किंवा स्टँड हे ठेवावेच. वाजवण्यापूर्वी भगवंताचे नामस्मरण करावे. आपल्या घरात, आपल्या मनात, आपल्या आयुष्यात शंखनादाचा पवित्र कंपने जागवा, ज्यामुळे आपले शरीर, मन, ऊर्जा आणि आभामंडळ सर्व शुद्ध होते. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय सद्गुरू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला माझ्याबरोबर रोज मी सप्तचक्रधान साधना दुपारी घेत असते. ज्यांना जॉईन व्हायचे असेल तेही फ्रीमध्ये त्यांनी नक्की मला कमेंट करा, मी त्यांना लिंक देईल. तसेच मी रेकीची लेवल फर्स्ट ही फुकट शिकवते. फक्त शिकणाऱ्यामध्ये इच्छा पाहिजे. इच्छा तिथे मार्गदर्शन. मीही वर्षभरापूर्वी या रेकी क्षेत्रामध्ये 1 ते 1.5 वर्षापूर्वी या रेकी क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि माझे संपूर्ण जीवन आज बदलले आहे. मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या मी आणि माझा परिवार खूप सुखी समृद्धी आहोत. हीच भावना ठेवून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून मी वैश्विक शक्तीला आव्हान करते. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.